नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग इथं शेजारीच बरडावरती ना धनगरांच्या इथे ना बाळूमामाच्या मेंढ्या आलेल्या आहे. मग आम्ही ना आता दर्शनासाठी चाललोय बाळूमामाच्या बी मेंढ्यांच्या बी. तिथे ना कीर्तन पण राहतं रोज. आम्हाला काही रोज यायला जमलं नाही. आज शेवटचा दिवस आहे म्हणले आज तरी जाऊ. लोक लांब लांब दर्शनाला जाते, आपण जवळ असून जाती नाही. मसरीच्या पप्पांना बोलले की आज आम्हाला जायचंच आहे. ते बोलले की तुम्हाला जायचं असेल तर जा. मग परीला बोलले की चला आपण दोघी जाऊ स्कूटीवरती. मग आम्ही दोघी आलोय आता स्कूटीवरती. तिथे गेल्यावरती बघितल्यानंतर भरपूर अशी गर्दी जमली आहे. महिलांची बी माणसांची बी खूपच गर्दी आहे. आसपासच्या गावगावचे लोक पण इथे दर्शनासाठी येत आहे बाळूमामांच्या. आम्ही जवळ असून आज शेवटच्या दिवशी आलोय, कारण की आम्हाला जमलंच नाही यायला. घरी कोण नसल्यामुळे आम्हाला काही जमलं नाही यायला. म्हटलं आज शेवटचा दिवस आहे, आज तरी जाऊया. 2-3 दिवस इथं कीर्तनाचा पण कार्यक्रम होता, पण आज काही कीर्तन नाही. आज दिंडी म्हणल्यात एक जण आहे ना बाळूमामा कसे राहत होते, कुठे राहत होते त्याची माहिती देत आहे. जाणार नाही. सर्व चांगलं येतं का? जरा म्हणजे उद्या चांगलं सर्व येतं गावातील live ला. परिसरातील महिला पण ते भाविकांनी काय थोडं setting कळत घेऊ. करून ज्या भगवंताला जसं आपण मागच्या गावावरनं वाजत गाजत आणला, मावशा उद्या तुम्ही अशाच पद्धतीने या भगवंताला पुढच्या गावाला मार्गस्थ करा. उद्या सकाळी डीजे असणार आहे. तरी सर्व महिला भाविकांनी तुळस कळस घेऊन शोभा यात्रा वाढवत उद्याही शेवटची संधी या भगवंताला पुढच्या जागेवर गावातील भाविकांनी मार्गस्थ करा. ही सर्वांनी दक्षता घ्या. आणि उद्या संध्याकाळी त्या ठिकाणी हरिभक्तपरायण दत्ता महाराज वैद्य निपाडकर यांचं त्या ठिकाणी उद्या संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान जाहीर कीर्तन होईल. तरी भाविकांनी उद्या त्या ठिकाणी लाभ घ्या. हाय मामाची पालखी जवळ तोपर्यंत सर्वांनी भगवंताच्या दारात लाभ घ्या. आणि परवा दिवशी संध्याकाळी सोमवारी त्याच ठिकाणी हरिभक्तपरायण शरद महाराज ढवळे यांचं त्या ठिकाणी सोमवारी कीर्तन होईल 7 ते 9. तरी सर्व भाविकांनी त्या ठिकाणी लाभ घ्या. ना सो कार्यकर्त्यांना एक विनंती करू द्या, ज्यांना या भगवंताचा आशीर्वादाचा नारळ भंडारा लागत असेल, कार्यकर्त्यांनी सकाळी 8:30 वाजता या ठिकाणी येण्याची कृपा करावी. त्यांनी त्यांचा तो आशीर्वादाचा नारळ भंडारा घ्यायचा असेल तो का मामाचा जो काही भंडारा दिला जातो म्हणताना आपण लाख रुपये खर्च करून जे आपली कामं होत नाही, तो या बाळूमामाचा फुकाट भंडारा काम करत असतो. तिची फक्त वच पाळल्यानंतर तो मामाचा भंडारा काम करत असतो. ज्यांना तो भगवंताचा आशीर्वादाचा नारळ भंडारा द्यायचा असेल त्यांनी सकाळी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. आपला नारळ द्यायच्या वेळेस सर्व सांगितलं जाईल त्याच्यानी. असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी संपूर्ण या ठिकाणी आरतीला सुरुवात करू. बघा मग बाळूमामांच्या इथं माहिती सांगितल्यानंतर आहे ना, मग आता इथे छान अशी आरतीला पण सुरुवात होणार आहे. तुम्ही सर्वांनी पण घ्या आरतीचा लाभ. जगाचा गातो गगनाईचा साक्ष तो मीच मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या. सुखगरदाज करता वरदा विधानाचे रवी पुरवी प्रेम कृपादयाचे सर्वांनी सुंदर वडसे नराचे कंदी जळते माळ मुक्ता फळाचे. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव रथना गाद देवराज देव गुमरा जंगना दियो देव मुगमुगेश्वरा हिरे जगत मुगत देव देवरा रमधनकरणे पुरणे जगनी गागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव लंबे नरती तांबर बलवर वंदना दरल गुंधती नयना साजना माता वरपारे सजना शंकशी पावावे निगमावे रक्षावे सर्वद बंधना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव जोरे तावी जगडे भावा मान्य रकमाई दिव्य शोभा फुलली गाजा देवी परब्रह्म चरणी वाहे ती माउक्षरी जया. जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा रकमाई वल्लभ राईच्या वल्लभ मागे मध्ये साधव करते दर्शन गेला मात्र वैभव मुक्ते कुशवासी नमदेव मधवासी नमदेव भावेव वाढते. जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा रकमाई वल्लभ राईच्या वल्लभ रामा देव
वस्ती जय दर्शन भोजन पाणीला जय देव देवाळू मामा हो त्रिवाळू मामा आरती वाळू जय कैवल रामा जय देव वेणारा गीत नादाना दे मोठ्या प्रण्यावर भारतीत युतीने वागावे गणवावी येतो म्हणता मामा शासन करीत जय देव देवाळू मामा हो देवाळू मामा आरती वाळू जय कैवल रामा ज्ञालिंगराजा मजिंद्र बाबुजा स्वभावा भरत स्वभाव करणीय धर्म गमन मरण्ये नारायण जय समरभयान अजितम कृष्ण नारायण विष्णु रामवर वसुदेव श्रीधर महादेव पिता वल्लभ जानकी नारायण रामचंद्र वंदे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 मामा मामा हरे 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 मामा हरे 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 मामा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय हरे सिद्धनाथ महाराज की जय साई वडे जनावरे चांगले मेंढी माऊली जनावरे चांगले भैरवाई जनावरे चांगले बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले सत्यवा मातेच्या नावाने चांगले मेंढी माऊलीच्या नावाने चांगले साई वड्याच्या नावाने चांगले बाळूमामाच्या नावाने चांगले बाळूमामाच्या नावाने चांगले बोला बोला मामाच्या नावाने चांगले बाळूमामाची आरती झाल्यानंतर आहे ना खूप मोठी अशी रांग लागली बाळूमामाच्या दर्शनासाठी. म्हटलं आता आहे ना मग आपलं दर्शन काय लवकर होणार नाही, चला आपण तेव्हा आहे ना मेंढ्यांचं दर्शन घेऊन येऊया. मग दिदीची मैत्रीण आलेली आदितीची मम्मी चुलती सर्व आलेले आहे ना. मग आम्ही सर्वजण तिकडे गेलो आता बाळूमामांच्या मेंढ्यांच्या दर्शनासाठी. आम्हाला सर्वांना बाळूमामांच्या मेंढ्यांना एक प्रदक्षिणा पण मारायची आहे. खूप छोटे छोटे पिल्लं आहे असे मेंढ्यांचे इथे. काही आत्ताच जन्माला आलेले काल परवा मेंढ्यांची पिल्लं. भरपूर असे मेंढ्या आहे बाळूमामांच्या. बघा आता या मेंढीला कालच पिल्लू झालेलं आहे इथे. इतकं आमचे इथे आता बाळूमामांचे दर्शन पण झालेले. दर्शन घेताना काही व्हिडिओ काढून नाही दिला आहे. मग आता दर्शन घेऊन आम्ही साईटला आलोय तर आम्हाला सर्वांना भंडारा लावलाय बाळूमामांचा. दर्शन पण खूप छान असं दर्शन, निवांत दर्शन झालं. असं वाटलं होतं का आदमापुरातच आलोय दर्शनासाठी बाळूमामांच्या. दर्शन झाल्यानंतर परत आम्ही मेंढरांकडे गेलोय परत. आता इथल्या त्या मळ्यातल्या शोभाताई, मीनाताई, सारिकाताई, वनिताताई सर्व बी आम्ही एकत्र गेलोय दर्शनासाठी. ज्योतिताई. मग आम्ही सर्वांचं दर्शन परत मेंढ्यांना एक फेरा मारला, दर्शन घेतलं. रात्रीच्या वेळी खूपच भारी वाटत होते. वारा पण खूप छान होता, त्याच्यामुळं खूपच आनंद घेता आला मेंढ्यांसोबत. चला मग असा होता आजचा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.